आजची कथा आहे डेअरी फार्म वरती भेटलेल्या एका मुलीची आणि आदित्यची। ती मुलगी आणि आदित्य असं काय काय केलं ते या कथेमध्ये संपूर्ण वर्णन केलं आहे। तिचं आदित्यचं काय रिलेशन आहे, त्या डेअरी फार्म वरती हे दोघे असं काय काय केलं, एकदम रोचक आणि रोमॅन्टिक आहे आणि मनाला भिडणारी कथा आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या। वेळ न घालवता चला सुरुवात करूया। नमस्कार मित्रांनो, मी आदित्य, वय 25 वर्षीय, डेअरी डिप्लोमाच्या शेवटच्या वर्षात आहे। सकाळी 5 वाजता उठणं, गाईला वैरण टाकणं, दूध काढणं हेच माझं रोजचं काम। पण काही दिवसापासून माझ्या दिनक्रमात एक नवीन चेहरा जोडला गेला। तिचं नाव मीरा, वय 27। ती नवीन डेअरी तंत्रज्ञ म्हणून आली होती। पहिल्यापासून तिच्या डोळ्यात काहीतरी खोलवर दुःख होतं, एक हुरहुर होती, जणू ती काहीतरी हरवून बसली होती। तिचा चेहरा बघून माझं हृदय ओतप्रोत भरून यायचं। मला तिची काळजी वाटू लागली, तिच्याशी बोलायचं वाटायचं, पण शब्द सापडत नव्हते। एके दिवशी संध्याकाळी डेअरीच्या मागे ती एकटीच बसली होती। मी हळूच तिच्या जवळ गेलो, हातात 2 चहाचे कप होते। मी म्हणालो, मीरा, चहा घेशील का? तिने डोळे वर करून माझ्याकडे पाहिलं। तिच्या डोळ्यात पहिल्यांदा मला एक हलकस स्मित दिसलं। तिने होकार दिला। दोघे बाजूला झाडाखाली बसलो। मी विचारलं, तू इतकी एकटी का असतेस? तू कधी हसत नाहीस का? ती काहीच बोलली नाही, पण तिच्या डोळ्यात पाणी आलं। मी घाबरून म्हणालो, काय झालं मीरा? मीरा म्हणाली, माझे वडील वारले, आई कष्ट करते, पण मला कोणी समजून घेत नाही, कोणी माझ्या मनातलं विचारत नाही, मला फक्त एकटेपणा आहे। तिचे हे शब्द ऐकून माझं हृदय चरफडलं। मी हळूच तिचा हात धरला, तिची बोटं गारठलेली होती। मी म्हणालो, मीरा, मी आहे ना तुझ्यासाठी, आता तू एकटी नाहीस। तिने माझ्याकडे पाहिलं, तिच्या डोळ्यात मला पहिल्यांदा विश्वास दिसला। तिने हात मागे घेतला, पण मी हलकेच तिचा हात पुन्हा धरला। तिच्या बोटाचा स्पर्श माझ्या अंगावर शहारा आणून गेला। ती म्हणाली, आदित्य, मला तुझ्यासोबत काहीतरी वेगळं वाटतंय। मी म्हणालो, ते वेगळे पण म्हणजे हृदयाची ओळख आहे मीरा, आपण एकमेकांसाठीच बनलो आहोत। तिने काही उत्तर दिलं नाही, पण त्या दिवसापासून तिच्या नजरेत एक नवीन चमक आली होती। आम्ही दोघे चोरून एकमेकांकडे पाहायचो, बोलायचं, खूप गप्पा रंगायच्या। संध्याकाळपर्यंत तिला माझ्यासोबत बसायला आवडायचं, मला तिच्यासोबत तिचं हसू, मला वेळ करायचं। तिचा आवाज माझ्या कानात गोड अमृतासारखा वाजायचा। मी तिला कधीतरी डोळ्यात बघतो तर ती लाजून खाली बघायची। तिच्या गालावर लाली यायची, तिचा तो चेहरा बघून माझं हृदय प्रेमाने भरून यायचं। मी तिला हात स्पर्श करायचं तर ती क्षणभर थिजून जायची। तिलाही या स्पर्शाची ओढ होती, मी हे जाणू शकलो। एके दिवशी ती म्हणाली, आदित्य, मला तुझ्या आईला भेटायचं आहे। मी म्हणालो, हो भेट, माझी आई खूप प्रेमळ आहे, पण तिच्या मनात काय चालत होतं ते मला माहित नाही। 10 दिवस असेच गेले, आमची जवळीक वाढतच होती, एकमेकांच्या सवयी लागत होत्या। तिच्या एका हाताच्या इशारावर मी ओळखू लागलो होतो की तिला काय हवंय। ती माझ्या एका नजरेनं माझं मन वाचू लागली होती। आम्ही एकमेकांच्या पूरक होतो। आणि मग तो दिवस आला ज्याने आमचं आयुष्य पूर्णपणे बदलून टाकलं। संध्याकाळची वेळ होती, आभाळ गडद झालं होतं, पाऊस येणार होता। आम्ही दोघे डेअरीमध्ये शेवटची कामं करत होतो। अचानक मुसळधार पाऊस सुरू झाला। क्षणात आम्ही दोघं पूर्णपणे भिजलो। पाणी सर्वत्र। आम्ही पडत पडत शेजारच्या एका जुन्या खोलीत शिरलो। ती खोली डेअरीसाठी वापरत नव्हती। बाजूला गवताची गादी होती, एक जुनी बिछाणी टाकलेली होती। खोली कोरडी होती। पावसाचा आवाज बाहेर डोक्यावर कोसळत होता। आम्ही दोघेही भिजलेले श्वास घेत होतो। मी ओले केस मागे सारले, मीरा तिचा ओला पदर सावरत होती, पण तिचा पदर तिच्या अंगाला चिटकला होता। तिचा चेहरा पावसाच्या थेंबांनी ओला झाला होता। तिचे केस तिच्या गालावर आडवे आले होते। मी बघत राहिलो तिच्याकडे, फक्त बघत राहिलो। तिने माझ्याकडे पाहिलं, आमच्या नजरा भेटल्या, फक्त एकमेकांकडे पाहत होतो, हसत होतो। पण हळूहळू ते हास्य थांबले। नजरेत काहीतरी खोलवर उतरू लागलं। पावसाचा आवाज मागे पडत होता, फक्त 2 हृदय ठोके ऐकू येत होते। मी हळूहळू तिच्याकडे सरकलो, एक पाऊल, दुसरं पाऊल, माझं अंतर तिच्यापर्यंत कमी होत गेलं। ती थरथरत होती, पण तिने माघार घेतली नाही। मी तिच्या इतका जवळ आलो की मला तिचा श्वास जाणवू लागला। तिने डोळे वर करून माझ्याकडे पाहिलं, तिच्या डोळ्यात मी माझं प्रतिबिंब पाहिलं। मी हळू तिचा हात हातात घेतला, तो थंडगार झाला होता।
मी तिची बोटं माझ्या बोटात गुंफली. तिने दुसरा हातही पुढे केला आणि माझा हात घट्ट धरला. तिच्या डोळ्यात पाणी होतं, पण ते दुःखाचं नव्हतं, ते सुखाचं होतं, ते विश्वासाचं होतं. मी तिचा चेहरा दोन्ही हातांनी घेतला. माझ्या हातात तिचा चेहरा अगदी लहानसा वाटला. मी हळू तिच्या कपडावरून अश्रू पुसले. तिने हळू डोळे मिटले, म्हणाली, आदित्य, मला घट्ट धर. मी तिच्या कमरेवर हात ठेवला. तिची कंबर हातात आली. मी हळू तिला जवळ ओढलं. तिचा संपूर्ण भार माझ्यावर येऊला दिला. तिने तिचं डोकं माझ्या छातीवर ठेवलं. तिचे हात माझ्या पाठीवर होते. मी दोन्ही हात तिच्या कमरेवर तिला घट्ट विलगून घेतलं. आम्ही तिथेच उभे होतो. पावसाच्या थेंबाप्रमाणे आमचे श्वास एकमेकात मिसळत होते. आम्ही एकमेकांत हरवून गेलो होतो. तिच्या केसांचा सुगंध माझ्या नाकात भरला होता. तिच्या अंगाची ऊब मला जाणवत होती. तिचे हात घट्ट होते. माझे हात तिच्या कमरेवर होते. असे किती वेळ उभे राहिलो, काही स्मरण नाही. फक्त जाणवत होतं की हा क्षण थांबावा. हे क्षण कधीच संपून येत. त्यानंतर मी हळूच तिला खाली बसायला सांगितलं. आम्ही बिछाण्यावर बसलो. ती माझ्या शेजारी अगदी जवळ होती. मी तिचा हात हातात घेतला. तिच्या बोटांशी खेळत होतो. तिने माझ्याकडे बघितलं आणि म्हणाली, याआधी कोणी मला असं हातात घेतलं नाही. कधी कोणी माझ्या भावना समजून घेतल्या नाहीत. आदित्य, तू माझ्यासाठी खूप मोठा आहेस. मी बोलू शकलो नाही. भावनांनी गुदगुल्या झालो होतो. मी फक्त तिच्याकडे बघत राहिलो. तिने माझा चेहरा हातात घेतला. हळूहळू माझ्या कपडाला, डोळ्यांना, गालाला तिच्या बोटांनी स्पर्श केला. मी डोळे मिटले. त्या स्पर्शात प्रेम होतं, विश्वास होता, एक वेगळी शांतता होती. मग मीही तिच्याकडे वळलो. तिच्या डोळ्यात बघत म्हणालो, मीरा, तुझ्यातली प्रत्येक गोष्ट मला सुंदर वाट. तुझे डोळे, तुझे हसू, तुझे होठ, तुझे बोट, तुझा स्पर्श, तू स्वतः खूप सुंदर आहेस. पण तुझ्यातलं प्रेम तुला सर्वात सुंदर बनवतं. तिने थोडं जवळ येऊन माझ्या छातीवर डोकं ठेवलं. मी तिच्या कमरेवर हात ठेवला. दुसरा हात तिच्या डोक्यावरून हळूहळू फिरवत होतो. तिने डोळे मिटले होते. तिच्या चेहऱ्यावर एक शांतता होती. पाऊस बाहेर हळूहळू होत होता, पण आम्ही त्या खोलीत काळाची जाणीव विसरून बसलो होतो. असं कितीतरी वेळ गेलं. तिने हळूच डोळे उघडले, माझ्याकडे बघितलं आणि म्हणाली, आदित्य, मी तुझ्याशिवाय जगू शकत नाही. हे सत्य आहे, मी म्हणालो. मीरा, मी तुझ्याशिवाय जगतच नाही. तू आपल्यापासून मी खरोखर जगायला लागलोय. तू माझं जग आहेस. तिने हात वर करून माझा चेहरा दोन्ही हातात घेतला. माझ्या डोळ्यात डोळे घालून बघितलं. माझ्या जवळ आली. तिचे होठ माझ्या कपडाला लागले. एक प्रेमळ, हलका, शुद्ध स्पर्श. मी डोळे मिटले. तो स्पर्श माझ्या हृदयात शिरला होता. मी तिचा हात हातात घेतला. तिच्या हातांच्या बोटावर हळूच होठ लावले. तीही शहारली. मग मी तिच्या डोळ्यात बघितलं. हळू तिच्या कपडाला, डोळ्याला, गालाला, हनुवटीला संत प्रेमळ टच दिली. तिने डोळे मिटले होते. नाकातून श्वास जोरात चालला होता. मी तिला माझ्या कुशीत घेतलं. तिच्या कानात कुजबुजलं, मीरा, आजपासून तू फक्त माझी आहेस आणि मी फक्त तुझा. तिने होकार दिला. हात घट्ट केला. ती रात्र आम्ही त्या खोलीतच घालवली. आम्ही बोललो, खूप हसलो, खूप तिच्या भूतकाळातले दुःखाचे दिवस तिने मला सांगितले. ती बोलताना रडली. मी तिचे अश्रू पुसले. मी तिला सांगितले की आता कोणीही तुला दुखवू शकणार नाही. मी आहे तुझ्यासाठी. ती माझ्याकडे बघत राहिली. तिची नजर मला खात होती. आम्ही हातात हात घेऊन झोपी गेलो. सकाळी पहाटेच मला जाग आली. मीरा अजूनही माझ्या छातीवर डोके ठेवून शांतपणे झोपली होती. तिचा एक हात माझ्या हातात होता. दुसरा हात माझ्या छातीवर होता. तिचा चेहरा अगदी शांत होता. तिने किती दिवसांनी इतकी शांत झोप घेतली असेल. तिच्या झोपेतून तिला जाग करावं वाटलं नाही. मी हळू तिच्या केसात हात फिरवत होतो. तिला स्वप्न पडत असावं. तिच्या होठावर एक हलकं हास्य होतं. थोड्या वेळाने तिने डोळे उघडली. माझ्याकडे बघितलं. क्षणभर काही समजलं नाही. नंतर तिला सगळं आठवलं. ती लाजली. तिचा चेहरा लाल झाला. तिने लगेच डोळे खाली घेतले. मी हळू तिची हनुवटी वर करून म्हणालो, प्रेमात लाद कशाला? मीरा, हे सगळं आहे, योग्य आहे. तू माझी आहेस, मी तुझा आहेस. आपण एकमेकांचे आहोत. तिने डोळ्यात पाणी आणले, पण सुखाचे. माझ्या गालावर हात ठेवला आणि म्हणाली, आदित्य, आय लव्ह यू. मी म्हणालो, आय लव्ह यू टू मीरा. आय लव्ह यू सो मच. आम्ही उठलो. डेअरीत काम सुरू झालं. पण आता सगळं वेगळं होतं. आमची नजरानजर भेटली.
की एक स्मित हातातून स्पर्श झाला की गुदगुल्या होत होत्या. एकमेकांच्या सानिध्यात राहण्याची ओढ वाढत होती. पण दुसऱ्या दिवशी आईने मला एकटं बोलवलं. ती म्हणाली, आदित्य, तू आणि मीरा यांच्यात काय चाललं? मी स्पष्ट सांगितलं, आई, मीरा आहे ती माझं प्रेम आहे, माझं सर्वस्व आहे. तिच्याशिवाय मला जगता येणार नाही. आई गप्प बसली, माझ्याकडे बघत राहिली. मग म्हणाली, पण ती तुझ्यापेक्षा मोठी आहे. मी म्हणालो, आई, प्रेमाला वय नसतं, भाषा नसते, प्रेम फक्त एकमेकांसाठी असतं. मी तिच्यासाठी काय पण करायला तयार आहे. आई काहीच न बोलता निघून गेली. पण बाबा मात्र वेगळेच निघाले. त्यांनी थेट मीराच्या डेअरीत जाऊन तिला बजावलं, तू माझ्या मुलापासून दूर राहा, तुझ्यामुळे घरात वाद होतोय. हे ऐकून मीरा फोडली झाली. रात्री ती मला भेटली तेव्हा ती रडत होती. तिचे डोळे सुजले होते. ती म्हणाली, आदित्य, तुझ्यापासून दूर जाते मी, तुझ्यासाठीच त्रास आहे मी. हे ऐकलं की मला राग आला. मी तिचा हात पकडला, तिच्या माझ्या समोर उभं केलं. तिच्या दोन्ही डोळ्यातले अश्रू मी माझ्या बोटांनी पुसले. मी म्हणालो, अगं, तू माझ्यासाठी त्रास नव्हे तर वरदान आहेस. तुझ्यामुळे मला प्रेमाचा अर्थ कळाला. तू गेलीस तर माझं काहीही राहणार नाही. तू कुठेही गेलीस तरी मी तुला शोधून काढीन आणि तुझ्या कुशीत येईन. ती माझ्याकडे बघत राहिली. मग अचानक तिने मला मिठी मारली, जोरदार घट्ट मिठी. मीही तिला घट्ट धरलं. तिच्या कमरेवर हात ठेवून तिला माझ्याशी विलीन करून घेतलं. तिने माझ्या छातीवर डोकं ठेवलं. मी तिच्या डोक्यावर हात ठेवला, तिच्या केसात हात फिरवला. मी म्हणालो, मीरा, आपण या गावातून निघून जाऊया कुठेही, दुसरीकडे, स्वतःच छोटस प्रेमाचं जग बनवू. तिने डोळे वर करून आश्चर्याने माझ्याकडे पाहिलं. म्हणाली, खरंच? मी म्हणालो, हो, अगदी खरं. मी तुला माझी बनवूनच सोडणार. तिच्या डोळ्यात अश्रू होते, पण आता ते प्रेमाचे होते, विश्वासाचे होते, होकाराचे होते. आम्ही तिथून हात हातात घेऊन बसलो आणि पुढच्या आठवड्यात निघून जाण्याचा निर्णय घेतला. पण दुसऱ्या दिवशी मीराच्या आईने तिला फोन करून सांगितलं की तिचं लग्न दुसऱ्या गावी ठरलं आहे. तिला लगेच गावी येण्याचे बोलावणे आलं. हे ऐकून मीरा हादरली. तिने मला सांगितलं तेव्हा मी तिचा आवाजच ढासळला होता. ती म्हणाली, आदित्य, मला आता काय काय होईल? मी म्हणालो, मीरा, मी तिथे येतो. मी तुझ्या आईशी बोलतो, तिला सांगतो की आम्ही एकमेकांवर प्रेम करतो. ती म्हणाली, पण तू हिम्मत करशील का? मी म्हणालो, तुझ्यासाठी मी डोंगरही हलवू शकतो. मीराने हात घट्ट धरला. डोळ्यात प्रेम होतं. मी तिला कुशीत घेतलं. तिचा चेहरा माझ्या हातात घेऊन म्हणालो, तू फार दूर जाऊ नकोस. मी येतो मीरा, मी येतो तुला घेऊन जायला. तू फक्त माझी वाट बघत बघ. ती हसली, अश्रूतून हसली. मी तिचे अश्रू पुसले. ती रात्र आम्ही फक्त एकमेकांकडे बघत घालवली. डोळ्यात डोळे घालून, हातात हात घेऊन, कुशीत कुशी घालून मी तिच्या केशात हात फिरवत होतो. ती माझ्या बोटांची खेळत होती. तिने माझ्या हातांच्या बोटावर एक एक करत प्रेमाची टच स्पर्श दिला. मी तिच्या गालावर हात लावला. ती थरथरली. तिने डोळे मिटले. मी तिच्या डोळ्यावर हलके होठ लावले. तिने उसासा टाकला. मी तिला अखेरच्या वेळी असं म्हणत कुशीत घेतलं, तू माझी आहेस कायमची, कधीही विसरू नकोस. तिने मान हलवली. तिचे डोळे ओले होते, माझेही होते. दुसऱ्या दिवशी सकाळी मीरा गावी निघून गेली. मी रस्त्यावर उभा होतो. ती गाडीत बसून माझ्याकडे बघत होती. डोळ्यात पाणी. हात हलवत होती. मीही हात हलवत होतो. गाडी निघाली. मी काही वेळा तिच्या मागे धावलो, पण पाय थकले. गाडी दिसेनाशी झाली. मी तिथेच उभा राहिलो. आजूबाजूला सारे सुनसान होतं. हातातल्या हातात फक्त तिचा हाताचा स्पर्श उरला होता. माझ्या मनात फक्त तिचाच विचार चालू होता. मीरा, मी येईन, तुला शोधून काढीन. मग तू पुन्हा माझ्या कुशीत हरवशील. हे प्रेम अपूर्ण राहू देणार नाही. तुझ्याशिवाय माझे डोळे कोरडे आहेत. तुझ्याशिवाय माझे हात रिकामे आहेत. तुझ्याशिवाय माझा श्वास अपुरा आहे. मीरा गेल्यापासून माझ्या डोळ्यात झोप नव्हती. माझ्या अंगात चैन नव्हती. माझ्या हातात तिचा हाताचा स्पर्श नव्हता. माझ्या कुशीत तिच्या अस्तित्वाची ऊब नव्हती. मी रात्र दिवस फक्त तिचाच विचार करत होतो. ती कशी आहे? तिला कोणी त्रास तर नाही ना देऊ लागलं? तिचे डोळे तर कोरडे नाही ना झाले? मी तिच्या वर्षाचा विश्वास तर हरवून बसली ना? मी ठरवलं की आता जायलाच हवं. मग मी पहाटेच बॅग भरली. थोडे पैसे घेतले. आईला सांगितलं की मी मीराला घेऊन येईन. आई म्हणाली, तुझा बाप तुला सोडणार नाही, पण जा, तुझं प्रेम खरं असेल तर परत येईलच तिच्यासोबत. मी आईला पाया पडलो आणि निघालो तिच्या गावाकडे.
प्रवास लांबचा होता, जवळपास 400 किलोमीटर. मी बसमध्ये बसलो तेव्हा डोळ्यांसमोर फक्त मीरांचा चेहरा येत होता. तिचे डोळे, ते ओले डोळे, तिचे ते गारठलेले हात, तिचा तो कपडावरचा प्रेमळ स्पर्श. बस चालली होती आणि माझं मन तिच्यापर्यंत पोहोचलं होतं. 10 तासांचा प्रवास होता, पण एकही क्षण मला त्रास झाला नाही, कारण प्रेम करण्यासाठी अंतर ही एक सोबत असते. मी जवळ येत होतो, तिच्या जवळ माझं हृदय जोरजोरात धडधडत होतं, कारण आता काही तासातच मी मीराला भेटणार होतो. दुपारच्या सुमारास मी तिच्या गावात पोहोचलो. ते गाव लहानसं होतं, पण हिरवटीने नटलेलं होतं. मी प्रथम तिचा घराचा पत्ता विचारून तिच्या घरासमोर गेलो. एक छोटंसं घर होतं. समोर आंब्याचं झाड होतं. खाली एक बाग होता. मी आधीच विचार केला होता की थेट घरात शिरायचं नाही, कारण तिची आई मला ओळखत नव्हती. पण मीराच्या भेटीचा मार्ग काढायचा होता, म्हणून मी बाकावर बसलो आणि तिची वाट पाहू लागलो. संध्याकाळ झाली, पण मीरा घराबाहेर पडली नाही. मग मी एक युक्ती केली. शेजारच्या एका मुलीला पैसे देऊन म्हटलं, जा त्या घरात मीराला सांग की बाहेर बाकावर कोणीतरी बसलंय, तिला भेटायला आलंय. ती आत गेली. थोड्या वेळात दार उघडलं गेलं आणि मीरा बाहेर आली. ती अजून सुंदर दिसत होती, पण तिच्या डोळ्यात दुःख होतं. तिचा चेहरा विलक्षण उदास होता. तिने माझ्याकडे पाहताच तिचे डोळे भरून आले. हातातली पर्स खाली पडली. ती न बोलता थेट माझ्याकडे धावत आली आणि माझ्या कुशीत शिरली. जोरदार मिठी मारली. मीही तिला घट्ट धरलं. तिचा चेहरा माझ्या छातीवर दबला होता. तिचे अश्रू माझ्या शर्टवर पडत होते. मी तिच्या कमरेवर हात ठेवून तिला माझ्याशी एकरूप करून घेतलं. तिच्या केसातून हात फिरवला. तिच्या कपडाला होठ लावले. ती थरथरत होती, पण आता आनंदाने तिने डोळे वर करून माझ्याकडे पाहिलं आणि म्हणाली, आदित्य, तू खरंच आलास, पण मला वाटलं नव्हतं कधी येशील का. मी म्हणालो, मीरा, मी सांगितलं नव्हतं का मी येईन तुझ्यासाठी. कितीही अंतर असलं तरी, कितीही अडथळे आले तरी, तुझ्या कुशीत हरवण्यासाठी मी येईन. तिने हसत हसत अश्रू पुसले. तिने माझा हात धरला. हा हात जपून ठेवलाय मी. अनेक दिवसापासून. मी म्हणालो, हा हात तुझ्यासाठीच धडधडतोय मीरा, तुझ्यासाठी, प्रेमासाठी. मग मी मला घेऊन घरात गेली. आई स्वयंपाक करत होती. तिने आई समोर उभं केलं. आदित्य हा आहे ज्याच्यावर मी प्रेम करते. आई, याच्याशिवाय बरोबर मला जगता येणार नाही. तिची आई माझ्याकडे एकटक बघत राहिली. ती म्हणाली, तूच तो आदित्य ज्यामुळे माझ्या मुलीचं मन डोललंय. मी म्हणालो, हो काकू, मीच. पण आपण तिला कोणाच्या मागे लावत नाही ना. ती माझी आहेस. तिच्याशिवाय माझा श्वास थांबेल, माझे हृदयाचे ठोके थांबतील. आपण तिला लग्नाला भाग पाडू नका, तिने सांगितलं. पण तिचा मुलगा जो लग्नासाठी ठरला आहे तो खूप श्रीमंत आहे. तो तिला चांगलं जीवन देईल. मी म्हणालो, काकू, पैसा महत्वाचा आहे, पण प्रेमाशिवाय पैसा निर्जीव असतो. मी तिला प्रेम देईन, आदर देईन, माझ्या जीवापेक्षा जास्त काळजी घेईन. आपण आपल्या मुलीचं मन विचारा, तिला काय हवंय. तिच्या आईने मीराकडे बघितलं. ती म्हणाली, आई, याच्याशिवाय मला कोणी नको. मला हे लग्न नको. मला फक्त आदित्य हवाय. तिची आईने खोलीत जाऊन बराच वेळ विचार केला. बाहेर येऊन सांगितलं, बरं, परंतु पुढच्या आठवड्यातच लग्न करा, गावातल्या पंचासमोर. मी म्हणालो, हो, मला मान्य आहे. मीरांच्या डोळ्यात आनंदाचे अश्रू होते. तिने माझा हात घट्ट धरला आणि हळूच माझ्या कानात कुजबुजला, आदित्य, आता परत कधी जाऊ देणार नाही तुला. मी म्हणालो, नको जाऊ देऊ, मीही येणार नाही. आता पुढचे 2 दिवस अगदी सुंदर गेले. आम्ही गावातल्या शेतात फिरलो, नदीकाठी बसलो. तिने मला तिच्या लहानशा गोष्टी सांगितल्या. मी तिला माझ्या स्वप्नातलं प्रेम सांगितलं. एकदा संध्याकाळी नदीकाठी ती माझ्या खांद्यावर डोके ठेवून बसली होती. तिचे ओलसर केस वाऱ्यात उडत होते. तिने माझा हात हातात घेतला आणि माझ्या हाताच्या बोटात तिची बोटं गुंफली. मी तिच्या कमरेवर हात ठेवला. तिने माझ्याकडे बघितलं. डोळ्यात अबोल प्रेम होतं. मी तिला विचारलं, मीरा, कधी तुझी माझ्यावरची पहिली नजर पडली तेव्हा काय वाटलं होतं. ती म्हणाली, वाटलं, हा कोण आहे, हट्टी आहे, ही बघू तुला नाही समजणार. मी पण हट्टी आहे. मी हसलो. मी म्हणालो, पण तुझा हट्ट माझ्या पुढे कामी आला नाही ना. ती म्हणाली, खरंच आदित्य, तू खूप हट्टी आहेस, पण तुझ्या हट्टाने मला जिंकलंस. मी म्हणालो, नाही ग, प्रेमाने जिंकलंस. तुझ्या आईलाही जिंकलंच पाहिजे. आपल्या प्रेमाने तिने डोळे मिटले आणि माझ्या कपडावर होठ लावले. म्हणाली, तू माझं सर्वस्व आहेस आदित्य. पण लग्नाच्या 2 दिवस आधी एक संध्याकाळी तिची आई रडत बसली होती. मी विचारलं, काय झालं काकू. तर म्हणाली, तो दुसरा मुलगा श्रीमंत आहे. त्याच्या वडिलांनी धमकी दिली की लग्न नाही झालं तर आमच्यावर खटला करेन.
पैशाने दडपशाही करेन. मीरा घाबरली. तिने माझा हात पकडला. आदित्य, काय करू आता? मी म्हणालो, काळजी करू नकोस. मी मी काय तो करीन. दुसऱ्या दिवशी सकाळी मी त्या मुलाच्या घरी गेलो. त्याच्याशी शांतपणे बोललो. मी म्हणालो, तुम्ही कोणावर जबरदस्ती करू शकत नाही. मीरा माझ्यावर प्रेम करते. मी तिला प्रेम करतो. आपण लग्न करणार. आमचा आधार घट्ट आहे. आपण खटला लढायला तयार आहोत. पण तुम्ही आपली कोणीतरी दुसरी जागा बघा. त्यामुळे मुलाने मनातली हिंमत मीराज साठीचा वेळ त्याने मागे झपाटलं. म्हणाला, बरं, मी माघार घेतो, पण तू तिची काळजी चांगली घे. मी त्याला धन्यवाद दिलं. लग्नाचा दिवस उजाडला. संपूर्ण गाव समजलं होतं. मीरा लग्नाच्या साडीत विलक्षण सुंदर दिसत होती. तिच्या डोळ्यात चमक होती. तिच्या अंगठ्यात हळद होती. तिच्या हातात मेहंदी होती. मी तिला बघतच हरवून गेलो. ती माझ्याकडे लाजून बघत होती. गुपचूप हाताने इशारा करत होती की माझ्याकडे ये. पण लग्नाच्या वेळी आम्ही एकत्र आलो तेव्हा तिने माझ्याकडे पाहिलं. डोळ्यात पाणी होतं. हसत होती आणि रडतही होती. पंडिताने मंत्र म्हटले. आम्ही एकमेकांच्या गळ्यात हार घातले. तिने माझ्याकडे बघितलं आणि सांगितलं, आता जन्मजन्मी तुझी राहीन. मी म्हणालो, मीरा, तू माझं सर्वस्व आहेस. आजपासून तू माझी पत्नी आहेस, माझी प्रेयसी आहेस, माझं घर आहेस, माझं आयुष्य आहेस. लग्नानंतर आम्ही गाडीत बसलो. निघालो माझ्या गावाकडे. माझ्या घरी आल्यावर आईने मीराला कपाळात हात लावला, आशीर्वाद दिला. बाबा थोडे रागावले होते, पण मीराच्या पाया पडल्यावर वितळले आणि आशीर्वाद दिला. त्या रात्री मीरा माझ्या खोलीत होती. पहिल्यांदा पत्नी म्हणून आम्ही एकाच खोलीत होतो. थोडं दोघांना कसं तरी झालं, पण तिने हात पुढे केला. माझा हात हातात घेतला. मी तिच्या जवळ सरकलो. तिच्या कमरेवर हात ठेवला. तिने डोळे मिटले. ती माझ्या कपडाला, गालाला, हनुवटीला होठ लावले. ती शहारली. मी तिला हळू कुशीत घेतलं. तिच्या केसातून हात फिरवला. ती माझ्या छातीवर डोके ठेवून बसली होती. तिच्या डोळ्यात सुखाचे अश्रू होते. मी म्हणालो, मीरा, आजपासून तू माझीच आहेस, कायमची. ती म्हणाली, आदित्य, तू माझं गाव आहेस, घर आहेस, आभाळ आहेस, सारं काही आहेस. आम्ही ती रात्र हातात घेऊन बोलत बसलो, हसत बसलो, एकमेकांच्या कुशीत हरवून बसलो. आज मीरा माझ्या घरात सासरी आहे. माझ्या आईशी गप्पा मारते, मला चहा बनवून देते, माझ्यासोबत शेतात येते, गायला दूध भरते, माझ्यासोबत डेअरीत काम करते. रात्री माझा उशाशी झोपते. तिच्या हातात माझ्या हातात असतो. माझा हात तिच्या कमरेवर असतो. मी तिला मिठी मारतो. ती माझ्या कुशीत हरवते. अजूनही तशीच गारठलेली, तशीच प्रेमळ. पण आता तिने तिचा एकटेपणा गमावला आहे. ती आता कधी एकटी नाही, कारण मी आहे तिच्यासोबत. तिच्या प्रत्येक श्वासात, प्रत्येक हृदयाच्या ठोक्यात. एकदा मी तिला विचारलं, मीरा, तू माझ्यातलं काय पाहिलं जे माझ्यावर प्रेम करू लागलीस? ती हसली, माझ्याकडे पाहिलं, माझा चेहरा हातात घेतला आणि म्हणाली, तुझ्या डोळ्यातले ते प्रेम, तुझ्या हातातला तो स्पर्श, तुझ्या कुशीतली ती ऊब, तुझ्या शब्दातली ती सचोटी. आदित्य, तू सुंदर दिसत नाहीस, पण तुझं हृदय सगळ्यात सुंदर आहे. मी हसलो. तिला माझ्या कुशीत घेतलं. तिच्या कानात कुजबुजलं, मीरा, तुझ्या वर प्रेम करणं हा माझ्या आयुष्यातला सर्वात सुंदर निर्णय आहे. तुझ्याशिवाय जगण्याची कल्पना सुद्धा मला आता भीतीदायक वाटते. तू येईपर्यंत माझे हात रिकामे होते, डोळे कोरडे होते, पण आता तू आहेस माझ्यासोबत, माझी सोबती, माझी प्रेयसी, माझी पत्नी. तिने डोळे मिटले, माझ्या छातीवर डोके ठेवले, दोन्ही हात माझ्या पाठीवर फिरवले. मी तिच्या डोक्यावरून हात फिरवत होतो. अशीच शांतता, अशीच जवळीक, आता कायमची. मीरा घरी आल्यापासून आमचं खूप बदललं होतं. माझी आई नेहमी उदास राहायची. ती आता मीरासोबत बोलत हसत आहे. माझे बाबा जे कडक होते ते आता मीरासाठी बाजारातून मिठाई आणू लागले. पण सगळ्यात मोठा बदल माझ्यात आला. मी आधी फक्त एक मुलगा होतो, पण आता मी एक नवरा झालो होतो. मीरांची जबाबदारी होती, तिचे स्वप्न होते, तिचे प्रेम होतं, तिचा आधार होतो. रोज सकाळी ती मला उठवायला यायची. हातात गरमागरम चहा घेऊन. मी चहा पित असताना ती माझ्या केसात हात फिरवत बसायची. मी तिला विचारायचो, काय हवंय वाढदिवसाला? तर हसून म्हणाली, तू आहेस तेच खूप आहे आदित्य, बाकी काही नको. तिच्याशी लग्न झाल्याने 6 महिने झाले होते. एके दिवशी सकाळी ती उठली. तिला बरं वाटत नव्हतं. उलट्या होत होत्या. ती घाबरली. मी घाबरलो. गायीने गावाच्या डॉक्टराकडे नेलं. डॉक्टरांनी अल्ट्रासाऊंड केल्यावर हसत सांगितलं, आदित्य, तू बाबा होणार आहेस. तुझ्या मीराच्या पोटात बाळ आहे. मी प्रचंड आनंद झालो. मीरा लाजून गालाला हात लावून बसली होती. मी तिला उचलून हातात घेतलं. हलक्या दिवसाने तिला पुन्हा एकदा कुशीत घेतलं. ती म्हणाली, आदित्य, बाळाला हात लावू नकोस, गडबड करू नकोस.
मी म्हणालो, मीरा तू मला बाबा करून दिलंस, तू माझं वर्चस्व आहेस, तू माझी देवी आहेस. ती डोळ्यात पाणी आणून माझ्या कुशीत हरवून गेली. आता 9 महिने आम्ही खूप खूप आनंदाने घालवले. मीराला रात्री झोप येत नसे तर मी तिच्या पायावर हात ठेवून बसायचो, तिला गोष्टी सांगायचो, तिला प्रेमाची वचन द्यायचो. ती गरोदरपणात अधिक सुंदर दिसू लागली होती. तिच्या चेहऱ्यावर मातृत्वाची चमक होती. एके रात्री तिला प्रसूती वेदना सुरू झाल्या. मी तिला तातडीने हॉस्पिटलमध्ये नेलं. ती वेदनेने कहरत होती. मी तिचा हात घट्ट धरला होता, डोळ्यात पाणी होतं. मी म्हणालो, मीरा तू मजबूत आहेस, तू हे करू शकतेस. थोड्या वेळाने बाळाचा पहिला आवाज ऐकू आला. नर्सने बाहेर येऊन सांगितलं, आदित्य तुला चिमुकली मुलगी झाली आहे. मी आणि माझी आई बाबा सगळेच आनंदात न्हाऊन गेलो. मीरा जेव्हा बाळाला कुशीत घेऊन बसली होती तेव्हा तो क्षण शब्दात वर्णन करणं अशक्य आहे. ती माझ्याकडे बघून म्हणाली, आदित्य ही तुझी चिमुकली मीरा आहे, देखणी नाही का? मी म्हणालो, हो अगदी तुझ्यासारखीच. मी तिचा गाल हातात घेतला, मीराच्या गालाला हात लावला. नवजात बाळाच्या नाजूक हाताला मी होठ लावले. त्यावेळी मला खूप शांती मिळाली, खूप सुख मिळाले, खूप प्रेम मिळालं. त्या दिवशी संध्याकाळी मीराने बाळाला माझ्या हातात दिलं. मी बाळाला कुशीत घेतलं. ती शांतपणे माझ्याकडे बघत होती. मीरा माझ्या पाठीवरून हात फिरवत होती. मी बाळाच्या कपाळाला होठ लावले आणि शपथ घेतली, हे बाळ कधीही एकटं पडणार नाही, याला कधी त्रास होऊ देणार नाही. यांच्यासाठी आपण दोघं कायमचे आहोत. मीराने डोळे पुसत माझ्या कुशीत डोके ठेवून ती, मी आणि आमची चिमुकली, आता आम्ही तिघं एक पूर्ण कुटुंब. बाळ मोठं झालं. तिला 4 वर्ष झाली. ती मीरा सारखीच हट्टी आहे, पण माझ्यासारखीही हट्टी आहे. शाळेत जाते, येते तेव्हा धावत येते आणि थेट माझ्या कुशीत बसते. मीरा म्हणते, बघ तुझ्याशिवाय तिला कोणी नाही. मी म्हणतो, तूही तशीच आहेस मीरा. आम्ही दोघी माझ्यासारख्या. आम्ही तिघं एकत्र बसलो की एकमेकांच्या कुशीत हरवून जातो. ती रात्री तिच्या आईच्या कुशीत झोपते. मी दोघींच्या डोक्यावरून हात फिरवतो. माझं जीवन आता पूर्ण झालंय. मला काही कमी नाही, कारण मीरा आहे, बाळ आहे, प्रेम आहे, कुटुंब आहे. एकदा संध्याकाळी बाळ झोपल्यानंतर मीरा माझ्या कुशीत बसली होती. तिचा चेहरा माझ्या हातात होता. ती म्हणाली, आदित्य तू मला पहिल्यांदा डेअरीत बघितलंस तेव्हा वाटलं होतं की ही मुलगी एक दिवस तुझी बायको होईल आणि तुला चिमुकली देईल. मी म्हणालो, हो मला वाटलं होतं. खरं सांगतो मीरा, पहिल्यांदा बघितलं तेव्हाच माझ्या मनात आलं होतं की ही मुलगी माझ्याच कुशीत हरवणार. ती लाजली, माझ्या छातीवर डोके ठेवलं. तिने माझा हात घट्ट धरला. मी तिच्या कमरेवर हात ठेवला. दोघे हात डोळ्यात डोळे, कुशीत कुशी. आम्ही शब्दांची गरज नसताना एकमेकांना सगळं सांगत होतो. आता मीरा माझी बायको आहे, माझ्या मुलीची आई आहे, माझ्या आईची सून आहे. पण ती आजही तशीच आहे, जशी सगळी, तशीच प्रेमळ, तशीच कोमल, तशीच सुंदर. तिच्या डोळ्यात अजूनही तेच प्रेम आहे. तिच्या कुशीत अजूनही तीच उभ आहे. मी तिला रोज रात्री झोपताना म्हणतो, मीरा प्रेम करतेस मला? ती म्हणते, करते. उगाचच विचारतो. मी म्हणतो, एवढंच नाही सांग की प्रेम कितीही? ती माझ्या डोक्यावरून हात फिरवत म्हणते, जितकं आकाश मोठं आहे त्याच्या दुप्पट, जितका समुद्र खोल आहे त्याच्या तिप्पट. आणि मी तिला कुशीत घेत म्हणतो, मीरा प्रेम मोजलं जात नाही, ते जगलं जातं. आणि तुझ्यासोबत हे प्रेम जगतोय रोज, प्रत्येक क्षणी, प्रत्येक श्वासात. आता माझी कथा इथे संपवतो, पण प्रेम कधीच संपत नाही. ही कथा मीरा आणि आदित्यची आहे. प्रेम करणाऱ्या प्रत्येक मनाची आहे. ज्यांना प्रेमावर विश्वास आहे त्यांच्यासाठी आहे. जे कुशीत हरवण्याचं सुख समजू शकतात त्यांच्यासाठी आहे. तुम्हाला जर आमची ही कथा आवडली असेल तर लाईक करा, कारण लाईक म्हणजे प्रेम. मित्रांनो, आमच्या या युट्यूब चॅनलवरती तुम्हाला भेटतील बन्नाट प्रेम कथा, वेळ लावणाऱ्या लव्ह स्टोरी, थरारक कायम स्टोरी आणि रोचक कथा. तर उशीर कशाला, आत्ता सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि ही मस्ती अनुभवा. हसत राहा, मनचलचल राहा. भेटू पुन्हा. तुमचा आदित्य, तुमची मीरा, तुमची स्नेहा. सर्वांना खूप खूप प्रेम. जय हिंद, जय महाराष्ट्र.